नमस्कार. मी रयत शिक्षण संस्थेच्या राब नारायणराव बोरावके महाविद्यालयातील शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक अशोक माहुरे. मी आज आपणास व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी ही संकल्पना किंवा व्यक्तिमत्वाचा अर्थ याचा अभ्यास करणार आहोत. BA तृतीय वर्षाच्या घटक क्रमांक 3 मध्ये आपणास व्यक्तिमत्वाची संकल्पना, व्यक्तिमत्वाचा अर्थ आणि व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्येच दुसरा एक उपघटक आहे, तो म्हणजे व्यक्तिभेद. आणि या व्यक्तिभेदाचा अर्थ, संकल्पना आणि व्यक्तिभेदावर परिणाम करणारे घटक किंवा व्यक्तिभेदाचे घटक, या दोन व्यक्तिमत्व आणि व्यक्तिभेद या दोन वेगवेगळ्या संकल्पनांचा विचार आपल्या या घटक क्रमांक 3 मध्ये केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी याचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे पर्सनॅलिटी म्हणजे काय, त्याच्या काही व्याख्या पाहणार आहोत. म्हणजे एका याच्यामध्ये एक छोटासा घटक घेतलेला आहे आपण. आणि सुरुवातीला जर आपल्याला व्यक्तिमत्वाची संकल्पना जर समजून आली तर आपल्याला व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक सहजपणे लक्षात येतील. तर काय आहे व्यक्तिमत्व? सर्वसाधारणपणे दैनंदिन जीवनामध्ये आपण शक्यतोवर दुसऱ्याच्या शरीररचनेसाठी, दुसऱ्याच्या बाह्य रूपासाठी आपण व्यक्तिमत्व हा शब्द वापरतो. म्हणजे समोरून येणारा व्यक्ती हा त्याची शरीररचना किंवा त्याचं बाह्य रूप जर आपल्याला आकर्षित करीत असेल किंवा अगदी योग्य असेल तर आपण काय म्हणतो की काय त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आपण हा शब्द व्यक्तिमत्व ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपण त्या व्यक्तीचं काय पाहिलेलं आहे? फक्त बाह्य रूप, शरीररचना. म्हणजेच काय, त्या व्यक्तीची उंची पाहिलेली आहे, रंग पाहिलेला आहे, वर्ण पाहिलेला आहे, त्या व्यक्तीचे डोळे पाहिलेले आहे किंवा ती व्यक्ती कशी चालत येते. म्हणजे बाह्य रूपावरून आपण शक्यतोवर त्या व्यक्तीला व्यक्तिमत्व आहे किंवा नाही, किंवा त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे हे आपण सर्वसाधारणपणे दैनंदिन जीवनामध्ये शब्द वापरतो. परंतु व्यक्तीचे व्यक्तिमत्व म्हणजे फक्त बाह्य रचनाच आहे का? म्हणजे तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे, उंची चांगली आहे, दिसायला किंवा रंगाने तो चांगला आहे, त्याचे डोळे मोठे आहेत, म्हणजेच व्यक्तिमत्व त्या व्यक्तीचं चांगलं आहे का? याचाच अर्थ फक्त शरीररचना किंवा बाह्य रूप म्हणजे व्यक्तिमत्व नव्हे. जर आपण बाह्यरूप म्हणजेच व्यक्तिमत्व ठरवलं तर हा चुकीचा थोडासा विचार होऊ शकतो किंवा चुकीची ठरण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ बघा, किंवा बाह्य रूपावरूनच व्यक्तिमत्व म्हणायचं म्हटलं तर ते योग्य होणार नाही. आपण पाहतो की व्यक्तिमत्व म्हणजे काय. आपण एक उदाहरण घेऊयात की व्यक्तिमत्व कशाला म्हणतात. तुम्ही सर्वांनी गुलाबाचं फूल पाहिलेलं आहे, पाहिलं ना? गुलाबाचं फूल पाहिल्याच्यानंतर, गुलाबाचं फूल घेतल्याच्यानंतर आपण जो सुगंध घेतो तो काय असतो? त्या फुलाचा सुगंध असतो. परंतु त्या फुलाचीच एक पाकळी जर आपण बाजूला केली आणि त्या पाकळीचीच रचना पाहिली, त्या पाकळीलाच हे केलं तर त्या एका पाकळीवरून त्या सुगंधाची कल्पना करता येईल का? नाही करता. म्हणजे गुलाबाचं फूल ज्यावेळेस सुगंध देतं त्यावेळेस ते फूल म्हणजे काय, तर सर्व पाकळ्यांची एकत्रित रचना म्हणजे ते सुगंध होय.
म्हणजे फक्त एका पाकळीची रचना म्हणजे आहे का? नाही. म्हणजे या ठिकाणी एकत्मीकरण झालेलं असतं वेगवेगळ्या पाकळ्यांचं, त्याच्यातून जो सुगंध बाहेर पडत असतो ते म्हणजे त्या फुलाचे व्यक्तिमत्व, किंवा ते म्हणजे ते गुलाबाचं फूल. किंवा आपण एक दुसरं उदाहरण घेऊयात. आपण सर्वसाधारणपणे वेगवेगळे संगीत ऐकत असतो किंवा संगीतातील वेगवेगळे राग ऐकत असतो, बरोबर आहे की नाही? मग त्या रागाचं किंवा संगीताचं एखादा जो भाग आहे, म्हणजे त्याच्यातलं फक्त हार्मोनियम वादक असेल किंवा त्याच्यातला दुसरा एखादा वाद्याचा प्रकार असेल, ते वाद्य म्हणजे पूर्ण संगीत आहे का? किंवा तो पूर्ण त्याच्यावरून राग करणार आहे का? तर नाही. म्हणजे ज्यावेळेस सर्व वाद्यांचं एकत्रीकरण होत असतं आणि त्याच्यामधून जे संगीत बाहेर पडत असतं ते एकरूप असतं, एक संघ असतं. तसंच व्यक्तिमत्वाचं सुद्धा आहे. व्यक्तिमत्व म्हणजे काय? तर व्यक्तीच्या अंतर्बाह्य असणाऱ्या सर्व गुणांचा एक समुच्चय. बघा मी काय म्हणतो, व्यक्तीच्या अंतर्बाह्य म्हणजे व्यक्तिमत्वामध्ये व्यक्तीचे बाह्य घटक सुद्धा अवलंबून असतात, व्यक्तीचे अंतर्गत घटक सुद्धा अवलंबून असतात. म्हणजे एकंदरीत व्यक्तीचं व्यक्तिमत्व म्हणत असताना हे दोन्ही घटकांचा समुच्चय असणं खूप गरज असतं. परंतु विद्यार्थ्यांनो, व्यक्तिमत्व ही संकल्पना जी आहे, मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाचा अभ्यास करत असताना व्यक्तीच्या सामाजिक संदर्भावर जास्त भर दिलेला आहे. बघा, व्यक्तीच्या सामाजिक संदर्भावर. सर्व मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाचा विचार करत असताना सामाजिक संदर्भावर जास्त भर दिलेला आहे. सामाजिक संदर्भ म्हणजे काय? सामाजिक संदर्भ याचा अर्थ असा आहे की व्यक्ती दैनंदिन जीवन जगत असताना समाजामध्ये राहतो, वावरतो, एकमेकाशी आंतरक्रिया करतो. ज्या वेळेस तो समाजामध्ये प्रभावीपणे राहत असतो त्यावेळेस तो इतर व्यक्तींसोबत काय करतो? आंतरक्रिया करत असतो, बोलत असतो, राहत असतो. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव तो इतरावर टाकण्याचा प्रयत्न करत असतो किंवा आपोआप एखाद्या व्यक्तीचा प्रभाव इतरावरती पडत असतो. म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून किंवा या मानसशास्त्रज्ञांनी सामाजिक संदर्भावर भर देण्याचं एक कारण आहे, कारण मानव हा समाजशील प्राणी आहे. तो एकटा कधीही राहू शकत नाही, तो समाजामध्ये राहूनच आपला विकास करत असतो. म्हणून मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाची संकल्पना करत असताना असं म्हटलेलं आहे की समाजामध्ये राहत असताना एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीवर जो प्रभाव पडत असतो किंवा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत जी आंतरक्रिया करत असतो त्या आंतरक्रियेवरून जो काही प्रभाव असतो त्याला व्यक्तिमत्व असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी सर्व मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाचा फक्त सामाजिक संदर्भावर जास्त भर दिलेला आहे. परंतु व्यक्तिमत्व म्हणजे फक्त सामाजिकच आहे का? त्याशिवाय सुद्धा व्यक्तिमत्वाची आपल्याला संकल्पना करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्यक्तिमत्व शब्द आहे, आपण शब्दशः अर्थ पाहूयात. व्यक्तिमत्व शब्द कसा तयार झालेला आहे? तर व्यक्तिमत्व शब्द हा ग्रीक भाषेतील, बघा, ग्रीक भाषेतील पर्सोना या शब्दापासून पर्सनॅलिटी हा शब्द तयार झालेला आहे. कोणता? पर्सोना या शब्दापासून पर्सनॅलिटी हा शब्द तयार झालेला आहे. मग ग्रीक भाषेमध्ये पर्सोनाचा अर्थ काय आहे? तर या पर्सोनाचा अर्थ आहे मुखवटा. काय? मुखवटा. म्हणजे प्राचीन काळामध्ये ग्रीक या साम्राज्यामध्ये वेगवेगळे, ग्रीक साम्राज्य सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न होतं, हे आपणास माहीत आहे. ग्रीक साम्राज्यामध्ये जी वेगवेगळी नाटकं केली जायची आणि त्या नाटकामध्ये दुसऱ्या व्यक्तीचं पात्र निभावत असताना ते एखादा व्यक्ती चेहऱ्यावरती त्या व्यक्तीचा मुखवटा परिधान करायचा. म्हणजे याचा अर्थ काय? त्या व्यक्तीचा मुखवटा परिधान केला म्हणजे त्या व्यक्तीचे स्वभाव विशेष किंवा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व दाखवण्याचा प्रयत्न या मुखवट्याच्या माध्यमातून केला जात होता. म्हणजे
व्यक्तिमत्व हा शब्द कशापासून आलेला आहे तर पर्सोना. पर्सोनाचा अर्थ आहे मुखवटा. आणि ग्रीक साम्राज्यामध्ये नाटकामध्ये एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं पात्र पुढं करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी हा पर्सोना किंवा मुखवटे वापरले जायचे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक चांगलं उदाहरण सांगता येईल या ठिकाणी मुखवट्याचं. ज्या वेळेस इलेक्शन सुरू असतात किंवा निवडणुका सुरू असतात त्यावेळेस वेगवेगळ्या नेत्यांची भाषणं ऐका, बरोबर की नाही. त्यावेळेस वेगवेगळ्या नेत्यांची भाषणं ऐका. ही भाषणं सुद्धा कशी असतात, एक प्रकारे चेहऱ्यावर चांगला मुखवटा तयार करून केलेलीच असतात. म्हणजेच काय, व्यक्ती काय करतो तर मी किती चांगला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे हा शब्द पर्सोना मुखवटा यापासून पर्सनॅलिटी हा शब्द तयार झालेला आहे. समजते तुम्हाला, हा शब्द कशापासून तयार झालेला आहे, पर्सनॅलिटी. आता आपण थोडंसं बारकाईने विचार करूयात. आपण शिक्षणशास्त्राचे विद्यार्थी आहात तर याच्या व्याख्या काय आहेत, पर्सनॅलिटी म्हणजे काय, बरोबर नाही. म्हणजे आपल्याला जर अर्थ समजून घ्यायचा असेल तर पर्सनॅलिटीच्या काही वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेल्या व्याख्यांचा विचार करावा लागेल. जोपर्यंत आपण वेगवेगळ्या विचारवंतांच्या व्याख्यांचा विचार करणार नाही तोपर्यंत आपल्याला पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व ही संकल्पना समजणार नाही. याच्यामध्ये सर्वात प्रथम G.A. किंबल यांनी एक व्याख्या केलेली आहे. हा एक मानसशास्त्रज्ञ होता आणि यांनी व्यक्तिमत्वाची एक व्याख्या केली की व्यक्तिमत्व म्हणजे काय. या मानसशास्त्रज्ञांनी सामाजिक संदर्भावर जास्त भर देऊन व्यक्तिमत्वाची व्याख्या केलेली आहे. त्याचं असं म्हणणं होतं की व्यक्तींचे इतराहून वेगळेपण दाखविणारे, बघा, व्यक्तींचे इतराहून वेगळेपण दाखविणारे आणि त्याच वेळी इतर लोक तिच्याशी कसे वागतात हे निश्चित करणे, साधारणपणे स्थायी स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे संघटन, स्थायी स्वरूपाच्या वैशिष्ट्याचे संघटन म्हणजे व्यक्तिमत्व होय. बघा, इथे एक शब्द फार महत्वाचा आहे, स्थायी स्वरूप. काय, स्थायी स्वरूप म्हणजे व्यक्तिमत्व हा घटक समजून घेत असताना या G.A. किंबल यांनी कशावर भर दिला तर व्यक्तिमत्वाचं जे स्थायी स्वरूप असतं, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाविषयी ज्यावेळेस आपण उद्गार काढत असतो, बोलत असतो, एखादा व्यक्ती, आपण उदाहरणार्थ एखाद्या वेळी त्या व्यक्तीला राग आला असेल, असं समजूयात की एका वेळेस एका विद्यार्थ्याला जास्त राग आला आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनी पाहिलं म्हणून तो त्याला लगेच म्हणू शकतो का नाही सर त्याचं व्यक्तिमत्व रागीट आहे, नाही. तर व्यक्तिमत्वामध्ये स्थायी घटक हा फार महत्त्वपूर्ण असतो. हा स्थायी घटक सातत्य असतो. त्याच्यामध्ये कसं असतं, सातत्य असतं. म्हणजे व्यक्तिमत्वामध्ये ज्या वेळेस G.A. किंबल म्हणतात की व्यक्तीचे इतराहून वेगळेपण म्हणजे दोन व्यक्तीमध्ये फरक असतो. म्हणजे जितके व्यक्ती आहेत त्या प्रत्येकाचं व्यक्तिमत्व हे वेगवेगळं असतं. म्हणजे इतराहून वेगळेपण दाखवणार आणि त्याचवेळी तिच्याशी लोक कसे वागतात, म्हणजे त्या रागीट व्यक्तीशी लोक कसे वागतात, या सर्वांचं एकत्व आणि स्थायी स्वरूपाचं, ज्याच्यामध्ये लगेच एखाद्या प्रसंगावरून किंवा एखाद्या घटनेवरून किंवा एकाच बाबीवरून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाविषयी आपल्याला निष्कर्ष काढता येत नाही. तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाविषयी निष्कर्ष कधी काढता येतात, जर तेच भाव स्थायी स्वरूपामध्ये त्याच्यात दिसून येत असतील तर. म्हणजे G.A. किंबल यांनी स्थायी स्वरूपावर जास्तीत जास्त भर दिलेला आहे आणि स्थायी स्वरूपामध्ये वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यांचं संघटन म्हटलेलं आहे. काय संघटन असलं पाहिजे, एकात्मीकरण. जर संघटन नसेल तर व्यक्तिमत्व होऊ शकत नाही. मी ज्या पद्धतीने तुम्हाला फुलांचं उदाहरण दिलेलं होतं, एक पाकळी म्हणजे फूल आहे का, नाही. आपण फूल त्यालाच म्हणू शकतो जर त्या सर्व पाकळ्या एकत्र आल्या, त्या उमलल्या तर त्याला फूल म्हणतात. तसंच व्यक्तिमत्वाचं आहे. व्यक्तिमत्वामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत त्या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम किंवा संघटन म्हणजे व्यक्तिमत्व आहे. त्याच्यानंतर पुढचे एक विचारवंत आहेत A.A. ट्रॅक्सर, त्यांची एक व्याख्या पाहूया. A.A.
ट्रॅक्सलर या मानसशास्त्रज्ञाच्या मते त्यांनी सुद्धा व्यक्तिमत्वाची व्याख्या केली आहे. त्यांच्या मते व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या वर्तनांची गोळाबेरीज. बघा, म्हणजे मानसशास्त्रज्ञांनी काय केलेलं, सामाजिक संदर्भावर जास्त भर दिलेला आहे. आणि ए ट्रॅक्सलरचं मत आहे की सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या वर्तनांची गोळाबेरीज म्हणजे व्यक्तिमत्व होय. मग सामाजिक परिस्थितीमध्ये व्यक्ती कसा वागतो, त्याचं वर्तन कसं असतं, त्या व्यक्तींचा इतरांशी कसा संबंध येतो, इतरांच्या नजरेमध्ये तो कसा आहे, यानुसार म्हणजे या ठिकाणी काही मानसशास्त्रज्ञ आपलं व्यक्तिमत्व हे इतरावर सोडतात. म्हणजे मी कसा आहे हे लोकांनी सांगावं. म्हणजे या ठिकाणी कदाचित मी इतरांशी चांगला, ज्या व्यक्तीशी चांगला वागेल तो म्हणेल की नाही या सरांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. जर मी एखाद्या विद्यार्थ्यांशी थोडंसं वेगळं वागलो तर तो काय म्हणेल, नाही सरांचा स्वभाव असा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण व्यक्तिमत्व हे कुणावर सोडतो, इतरावर सोडतो. हे योग्य आहे का, नाही. व्यक्तिमत्व इतरावर सोडता येत नाही. तर व्यक्तिमत्व हे व्यक्तीच्या आंतरिक आणि बाह्य घटकांचं एकत्रीकरण असतं. म्हणजे ए ट्रॅक्सलरनी जे म्हटलंय की सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या वर्तनांची गोळाबेरीज म्हणजे व्यक्तिमत्व. म्हणजे सर्व मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाचा विचार करताना सामाजिक हा घटक फार महत्त्वपूर्ण मानलेला आहे. पुढे जाऊन एका विचारवंतांनी व्याख्या केली मानसशास्त्रज्ञ, ते म्हणजे G.W. ऑलपोर्ट. हे लक्षात आलं तुमच्या. पुढची एक व्याख्या आहे बघा, जी व्याख्या सर्वसाधारणपणे परिपूर्ण मानली जाते ऑलपोर्टची. G.W. ऑलपोर्ट यांनी एक व्याख्या केलेली आहे की व्यक्तिमत्व कशाला म्हणायचं, आणि हीच व्याख्या व्यक्तिमत्वाविषयी परिपूर्ण आहे. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसरांशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक व मानसिक यंत्रणांची गतिशील संघटना होय. बघा, या ठिकाणी G.W. ऑलपोर्ट यांनी शारीरिक व मानसिक या घटकावर जास्त भर दिलेला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे काय, व्यक्तीचं बाह्य स्वरूपच आहेच, पण त्याचबरोबर आंतरिक स्वरूप फार सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही घटकांना महत्त्व दिलेलं आहे, शारीरिक आणि मानसिक. जोपर्यंत व्यक्तीचं शारीरिक आणि मानसिक संतुलन योग्य राहत नाही तोपर्यंत व्यक्तीचा प्रभाव पडत नसतो. म्हणून ऑलपोर्टची व्याख्या ही महत्त्वपूर्ण मानलेली आहे. त्याच्यानंतर एक विचारवंत आहेत नॉर्मन L.M. यांनी सुद्धा एक व्याख्या केलेली आहे. नॉर्मन M. यांच्या मते व्यक्तिमत्व म्हणजे काय, व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृती क्षमता या सर्वांची बेरीज म्हणजे व्यक्तिमत्व होय. बघा, या व्याख्येमध्ये त्यांनी काय सांगितलं, व्यक्तींची शरीररचना, अभिरुची, कृती क्षमता या सर्व घटकांची एकत्रित बेरीज म्हणजे व्यक्तिमत्व होय. म्हणजे एकंदरीत व्यक्तिमत्वाविषयी जर आपल्याला बोलायचं झालं तर व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तीचं चारित्र्य या घटकांचा व्यक्तिमत्वामध्ये समावेश होत असतो. व्यक्तीचं जसं चारित्र्य असेल त्याच पद्धतीनं आपण पाहतो सर्वसाधारणपणे चारित्र्यामध्ये कोणकोणते गुण येत असतात, तर चारित्र्यामध्ये तुमचा प्रामाणिकपणा येत असतो, संयमीपणा असतो, त्याचबरोबर सदाचरण असते, योग्य वर्तन, कारण आपण योग्य कृती केली पाहिजे, सदाचार असतं, करुणा असतं. म्हणजे या गुणावरती व्यक्तीचं चारित्र्य ठरवत असतो. आपण पाहतो बघा, काही वेळेला एखाद्या व्यक्तीकडे पाहून लगेच म्हणतो नाही तो फार दयाळू आहे. याचा अर्थ काय, आपण त्याच्या दयाळू या गुणामध्ये व्यक्तिमत्व पाहिलेलं असतं. म्हणजे व्यक्तिमत्वामध्ये स्वभाव धर्म तर असतोच असतो, परंतु विद्यार्थ्यांनो हा स्वभाव धर्म थोडाफार अनुवंशिक असतो. काय असतो, अनुवंशिक असतो, तो लगेच बदलत नाही. आपण कधी कधी मराठीमध्ये म्हण आहे बघा, म्हणजे ते काय म्हणतात त्याला, पीळ जात नाही एखाद्या गोष्टीचा, म्हणजे त्या व्यक्तीच्या वर्तनामध्ये लगेच परिवर्तन होत नाही. एकदा त्याचं स्वभाव वैशिष्ट्य सुरू झालं की तो त्याच पद्धतीचा असतो. म्हणजे व्यक्तीचा स्वभाव गुण हा काही प्रमाणामध्ये अनुवंशिक असतो, अनुवंशिक भागाशी निगडीत असतो. ज्या पद्धतीनं तो आपल्या भावनांचा आविष्कार
आपल्या मानसिक भावनांचा आविष्कार करत असतो, त्याच पद्धतीनं त्याचं व्यक्तिमत्व पुढे येत असतं. एकंदरीत या 3-4 व्याख्यांचा जर विचार केला तर व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर असं आपल्यास म्हणता येईल की व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, अभिरुची या सर्व घटकांचे एकत्रित गोळाबेरीज म्हणजे व्यक्तिमत्व होय. व्यक्तिमत्वाचा विचार करत असताना विविध घटकांची आंतरक्रिया चालू असते. म्हणजे जसं शारीरिक घटक असतात तसेच मानसिक घटक असतात आणि या दोन्ही घटकांची आंतरक्रिया सुरू असते आणि ही आंतरक्रिया ज्यावेळेस इतर व्यक्तीवर प्रभाव पडत असते त्यावेळेस त्या व्यक्तीचं परिपूर्ण व्यक्तिमत्व आपल्याला लक्षात येतं. म्हणजे इतर व्यक्तींच्या प्रभावांचा किंवा शरीर रचनेचा, वर्तनांचा या सर्व घटकांचा अभ्यास व्यक्तिमत्व या संकल्पनेमध्ये करतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची, व्यक्तिमत्व हा शब्द फक्त मानव प्राण्यांसाठीच वापरतात. म्हणजे व्यक्तिमत्व हे फक्त मानव प्राण्यांना असतं, इतर प्राण्यांना नसतं. का नसतं ते आपल्याला माहीत आहे, कारण इतर प्राण्यांना कवी लेखकांनी दिलेले व्यक्तिमत्व आहे त्यांच्या कल्पनेनुसार, परंतु व्यक्तिमत्व हे फक्त मानव प्राण्यांना आहे, इतर प्राण्यांना नाही. अशा प्रकारे आज आपण फक्त व्यक्तिमत्वाचा अर्थ, व्यक्तिमत्व हा शब्द ग्रीक भाषेतील पर्सोना या शब्दापासून तयार झालेला आहे. पर्सोनाचा अर्थ मुखवटे, जे की नाटकामध्ये वेगवेगळे स्वभावगुण दाखवण्यासाठी ग्रीकमध्ये ते मुखवटे घालून नाटक सादर केलं जात होतं, ते मुखवटे, त्याच्यापासून पर्सनॅलिटी हा शब्द झालेला आहे. आणि व्यक्तिमत्वावर सर्व मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्व ही संकल्पना सामाजिक संदर्भातून पाहिलेली आहे. या अशा प्रकारे आपण काही विचारवंतांच्या व्याख्या यांचा अभ्यास केलेला आहे. एकंदरीत व्यक्तिमत्वाचा अभ्यास करत असताना आपल्याला व्यक्तिमत्व हे व्यक्तीच्या वर्तनाच्या मुळाशी असतं. मग काय, व्यक्तीच्या वर्तनाच्या मुळाशी जे काही घटक असतात त्याची अभिरुची असेल, त्याची अभिक्षमता असेल, कल असेल, कृती क्षमता असतील, या सर्व घटकांचा समावेश हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये होत असतो. म्हणूनच एखादा व्यक्ती आपल्या समोरून आल्याच्या नंतर त्याच्या वर्तनामध्ये किंवा त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर त्याचं शारीरिक बाह्यरूप तर चांगलंच आहे, परंतु ज्यावेळेस तो बोलायला लागतो, एखादी कृती करायला लागतो किंवा त्याची आवड दिसून येते, या सर्व घटकांची ज्यावेळेस आपण एकत्रितपणे विचार करतो त्यावेळेस त्या समोरील व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे चांगलं आहे किंवा व्यक्तिमत्व प्रभावी आहे, परिणामकारक आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीच्या बाह्य स्वरूपाबरोबरच आंतरिक सर्व गुणधर्मांचे एकत्रीकरण म्हणजे व्यक्तिमत्व होय. आलं लक्षात? ठीक आहे, पुन्हा भेटूयात. धन्यवाद.